नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या काळामध्ये कौटुंबिक गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे बदल झालेत। पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं, सर्व लोक एकत्रितपणे घरात गुण्यागोविंदाने राहायचे, कोणताही वाद नव्हता, सर्वांचा एकोपा होता। मात्र काळानुसार गोष्टी बदलत गेल्या। शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नोकरीसाठी कुटुंब पद्धतीचं विघटन झालं। अनेक लोक नोकरीसाठी शहरात येऊन राहू लागले, संसार थाटू लागले। त्यावेळीही लग्न झालेल्या मुली सासू सासऱ्यांचा सांभाळ करायच्या, त्यांच्यासोबत राहायच्या। परंतु आताची पिढी बदलली आणि सर्वच बदलले। आजकालच्या मुली या संयुक्त कुटुंबामध्ये राहायला मागत नाहीत। सासू सासरे त्यांना नको असतात, त्यांना वेगळं राहायला आवडतं। आजकालच्या मुली सासू सासऱ्यांसोबत का राहत नाहीत, काय आहेत यामागची कारणं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यातील सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजेच स्वातंत्र्यावरती गदा। सध्याचं युग हे प्रगत युग आहे, त्यामुळे मुलं असोत किंवा मुली स्वतंत्र विचार करत असतात। त्यांची स्वतःची एक जीवनशैली असते, त्यानुसार ते वागतात। त्यांच्या स्वतःच्या म्हणून काही भूमिका असतात, त्यांना आपल्या पसंतीनं काही गोष्टी व्हाव्यात असं वाटत असतं। त्यामुळेच मुलीही हल्ली मनाप्रमाणे नवरा निवडत असतात। प्रेम प्रकरण असेल तर ब्रेकअप कधी घ्यायचा हेही त्यांचं तेच ठरवतात। लग्नानंतरही या मुलींना स्वातंत्र्य हवं असतं, त्यांना त्यांची स्पेस हवी असते। परंतु काही घरांमध्ये अजूनही सासू सासऱ्यांचीच मक्तेदारी चालते, त्यामुळे या महिला वैतागतात। त्यांना हा लादणं प्रकार आवडत नाही, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं। एखादा निर्णय घेताना आपल्यालाही विचारात घेतलं पाहिजे असं त्यांना वाटतं, परंतु सर्व काही उलट घडत असल्यानं त्यांची गळचेपी होत चालते आणि ते त्यांना सहन होत नाही। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजेच जनरेशन गॅप। जनरेशन गॅप हा मुली सासू सासऱ्यांसोबत न राहण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सासू सासरे जुन्या वळणाचे असतात, ते आजच्या गोष्टी समजून घेत नाहीत, नव्या गोष्टींमध्ये ते ॲडजस्ट होत नाहीत। तर आजच्या मुली या जुन्या वळणानं जायलाच मागत नाहीत। त्यांना प्रथा, परंपरा आणि घरातील नियम हे आवडत नाहीत, त्या बंधनामध्ये अडकायला त्यांना चालत नाही। त्यांच्या घरातील जुन्या लोकांच्या विचारधारेशी त्यांचा ताळमेळ होत नाही, त्यामुळेच त्यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो। आता तिसरं कारण ते म्हणजेच नवऱ्यासोबत वेळ घालवता येत नाही। संयुक्त कुटुंबामध्ये मुलींना स्पेस मिळत नाही, त्यांना नवऱ्यासोबत एकांतामध्ये वेळ घालवता येत नाही। नवऱ्यासोबताली घरातील मंडळींचा सतत घोळका असतो, त्यामुळे नवऱ्याशी मनातील काही गोष्टी बोलता येत नाहीत, अडचणी सांगता येत नाहीत किंवा कुठे फिरायलाही जाता येत नाही। त्यामुळे नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी या मुली सासू सासऱ्यांसोबत राहायला मागत नाहीत। त्यानंतर चौथं कारण ते म्हणजेच नवरा बायकोमध्ये ढवळाढवळ। दोन अनोळखी लोक लग्नाच्या बंधनामध्ये अडकतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं खटकेही उडतात। जेव्हा दाम्पत्य वेगळं राहतं तेव्हा ते एकमेकांशी संवाद साधून त्यावरती मार्ग काढतात, परंतु सासू सासऱ्यांसोबत राहिल्यानं त्यांची प्रायव्हसी कमी होते। सासू सासरे हे मुलगा आणि सुनेच्या वादांमध्ये हस्तक्षेप करतात आणि मुलींना या गोष्टी आवडत नाहीत। नवरा बायकोच्या वादामध्ये तिसरे लोक कशाला अशी त्यांची भूमिका असते, परंतु तरीही दोघेही दाखवण्यासाठी एकत्र असल्याचं आवाहनतात, परंतु नात्यातून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं। आता पाचवं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजेच करिअर। मित्रांनो, आजच्या मुली करिअरबाबत फार गंभीर आहेत, त्यांना नोकरी करायला आवडतं। अनेकदा तर नवरा आणि बायको दोघेही मिळून नोकरी करत असतात, दोघेही घर सांभाळतात। पण जेव्हा मुली सासू सासऱ्यांसोबत राहतात तेव्हा सासू सासरे त्यांना नोकरी सोडण्यासाठी दबाव आणतात, त्यांना नोकरी आणि करिअर करण्यामध्ये अडथळा होतात। सुनेनं घर आणि मुलं सांभाळावीत असं त्यांना वाटतं, परंतु मुलींना मात्र आपलं करिअर सांभाळून सर्व करायचं असतं। परिणामी घरामध्ये खटके उडतात, त्यामुळे तरुणी वैतागतात आणि मग त्यांचे वाद हे सुरू होतात। तर मग अशा पद्धतीनं मित्रांनो, आजकालच्या पोरींना सासू सासऱ्यांसोबत का राहायचं नसतं याच्या मागची काही महत्त्वाची कारणं या व्हिडिओमधनं आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।